विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 4 त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यका या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये आपण शिरोलंब आणि मध्यका त्रिकोणाच्या कशा काढतात याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आठवतच असेल की आपण या आधीच्या इयत्तेमध्ये त्रिकोणाचे जे दुभाजक असतात, कोणांचे दुभाजक हे आपण शिकलेलो आहोत। तर ते कोणांचे दुभाजक जे असतात ते काय असतात, जी बाजू असते त्रिकोणाच्या त्या बाजूंचे त्या बाजूंना ते लंब सुद्धा असतात, ते त्रिकोणाचे दुभाजक। आणि हे जे एक संपात बिंदू असतात त्या एक संपात बिंदूंना काय म्हणतात, आंतरकेंद्र आणि परिकेंद्र, त्रिकोणाचे आंतरकेंद्र आणि परिकेंद्र असे म्हणतात। आता इथे त्यांनी तुम्हाला काय आकृती काढायला सांगितलेली आहे की एक रेषा काढायला सांगितलेली आहे आणि त्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घ्यायला सांगितला आहे आणि तो बिंदू ती जी रेषा आपण काढलेली आहे तिला ती काय करायची आहे, लंब असली पाहिजे। आणि आणि गुण्याचा वापर करून ती रेषा लंब त्या त्रिकोणावरती त्या रेषेवरती काढायची आहे। तर आता आपण ते बघूयात कशा प्रकारे आपण हे त्रिकोणाचे शिरोलंब वापरून रेषेवरती लंब काढायचा ते शिरोलंब हे शिकूयात। आता इथे तुम्हाला आकृती दिसते बघा, ABC, त्यावरती P हा बिंदू आहे, BC या बाजूवरती, आणि तो या A या शिरोबिंदूतून BC या बाजूवरती हा लंब टाकलेला आहे जो P बिंदूमध्ये ह्या BCला छेदतोय आणि या रेषेला नाव दिलेलं आहे AP। आता तुम्हाला इथे हे माहीत असेल की वर्टेक्स म्हणजे काय, तर शिरोलंब म्हणजे त्रिकोणाचे हे 3 जे बिंदू असतात या 3 बिंदूंना त्या त्रिकोणाचे शिरोलंब असे म्हणतात। आणि या शिरोलंबामधनं या शिरोबिंदूंमधनं एक लंब जो टाकला जातो समोरच्या बाजूवरती, म्हणजे आता जसा हा A बिंदूतून BC बाजूवर टाकला आहे, C बिंदूतून BA बाजूवरती आणि B बिंदूतून AC बाजूवरती इथे जे लंब पडतील या सगळ्यांना काय म्हणतात, शिरोलंब असं म्हणतात, त्रिकोणाचे शिरोलंब। म्हणजे आता या आकृतीत आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ABC मध्ये AP ही जी रेषा आहे ती काय आहे, हे आहे लंबांतर। ते लंबांतर कसं आहे, तर शिरोबिंदूचे पायापर्यंत जे लंबांतर आहे त्याला म्हणजे ह्या अल्टिट्यूडला काय म्हणतात मराठीमध्ये, लंबांतर। म्हणजे AP हे काय आहे, लंबांतर आहे, म्हणजेच थोडक्यात उंची आहे या त्रिकोणाची। आता इथे त्यांनी आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे की एका त्रिकोणाला तुम्हाला एक लंबांतर काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्याच्या पायऱ्या काय आहेत ते आता आपण बघून घेऊयात की त्रिकोण XYZ काढा। इथे काढलाय बघा, XYZ हा त्रिकोण काढलेला आहे आणि त्याच्या X या शिरोबिंदूतून YZ या बाजूवरती आपल्याला एक लंबांतर काढायचं आहे, ते गुण्याच्या मापाने काढायचं आहे। आणि जिथे ते YZ या बिंदूला जिथे ते लंबांतर छेदेल तिथे आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे R। म्हणून मग हा XR काय असणार आहे, या XYZ या त्रिकोणाचं लंबांतर असणार आहे। आता ही जी XZ ही बाजू काय धरली आपण, जर ती पाया धरली तर Y पासून ह्या XZ बाजूवरती लंबांतर काढायचं। मग या XZ बिंदूवर रेषेवरती ज्या बिंदूमध्ये ते लंबांतर छेदेल ह्या रेषेला त्याला नाव द्यायचं आहे Q। म्हणजे YQ काय असणार आहे, XZ वरचं
लंबांतर असणार आहे. त्याचप्रमाणे झेड बिंदूमधून सुद्धा आपण वाय एक्स किंवा एक्स वाय या रेषेवरती सुद्धा हे लंबांतर काढू शकतो. म्हणजेच आपण इथे असं म्हणू शकतो की वाय एक्स आर लंब वाय झेड, वाय क्यू लंब एक्स झेड, आणि जर झेडमधनं पण शिरोलंब काढला वाय एक्सवरती तर एक्स, आणि इथे जर त्या बिंदूला एस नाव दिलं तर एक्स झेड एस लंब वाय एक्स असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे मी हे इथं हा त्यांनी पी बिंदू घेतलेला आहे. थोडक्यात मी एस म्हटले, एस नाही, हा जर पी बिंदू घेतला तर झेड पी लंब एक्स वाय हे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो तर एक्स आर वाय क्यू आणि झेड पी हे जे या ज्या रेषा आहेत, म्हणजे रेषा एक्स आर, रेषा वाय क्यू, रेषा झेड पी, या काय आहेत, लंब आहेत किंवा लंबांतर आहेत या त्रिकोणाच्या एक्स वाय झेडच्या. तर आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की शिरोलंब हे काय असतात, लंब केंद्र असतात. हे जे शिरोलंब आहेत हे लंब केंद्र त्यांचा ह्या म्हणजे ह्या 3 शिरोलंबां लंब ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात तो काय असतो, लंब केंद्र असतो. आणि ज्या बिंदूमध्ये ह्या तीन लंब एकमेकाला छेदतात त्याला काय म्हणतात, लंब केंद्र, म्हणजे ऑर्थो सेंटर, त्रिकोणाचा लंब केंद्र असे म्हणतात. आणि तो ओ या अक्षराने इथे आपल्याला दाखवलेला आहे.